नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा देण्यासाठी उभारण्यात आलेलं मृणालताई गोरे फ्लायओव्हरवर उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसातच वादाच्या भोवळ्यात सापडला आहे. सुमारे 250 कोटी रुपयांचा खर्च करून बांधलेलं या 750 मीटर लांबीच्या फ्लायओव्हरच्या रस्त्यावर टायरच्या खुणा, पंचवर्क सारख्या स्थिती आणि अस्मान पृष्ठभाग दिसून लागल्याने नागरिकांना संताप व्यक्त केला. 2018 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी तब्बल 8 वर्षे लागली. त्यामुळे आधीच विलंब, वाढलेल्या खर्चामुळे टीका होत असतानाच आता गुणवत्तेसाठी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीएमसी कडून मात्र ही स्थिती सुरुवातीच्या वापरातील नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे दावा करण्यात आले. वाहनांच्या नियमित ये-जा झाल्यानंतर पृष्ठभाग पूर्ववत होईल असं प्रशासनाने म्हटलं होतं. मात्र नागरिक या स्पष्टीकरणाने समाधानी नाहीत. पावसाळ्यात तोंडावरच रस्त्यावरची अवस्था चिंताजनक दिसत असल्याने भविष्यात खड्डे पडतील का अशी भीती व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी या प्रकरणात भ्रष्टाचाराची शक्यता नकारत येत असल्याचं सांगण्यात स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. आता या फ्लायओव्हरची खरी कसोटी मुंबईच्या मुसळधार पावसात लागणार आहे. थांबूया इथेच. पाहत राहा राज्यातील प्रत्येक घडामोडीसाठी डीसी न्यूज मराठी.